लक्षात घ्या, केंद्र शासनाने नवीन नियम काढला असून याच्याच अंतर्गत आता 31 डिसेंबरच्या अगोदर आपले पॅन कार्ड हे आधारशी लिंक असणे गरजेचेच आहे। जर आधारशी पॅन कार्ड लिंक नसेल तर आपल्याला आता 1000 रुपयांचा दंड देखील लागणार आहे। त्यामुळे तुम्ही आता हे पॅन कार्ड ऑनलाईन कशा पद्धतीने आधारशी लिंक करू शकता याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत देखील लगेच शेअर करा। तर यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती येऊन इन्कम टॅक्स इंडिया असं सर्च करायचं आहे। इन्कम टॅक्स इंडिया सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशी वेबसाईट ओपन होईल। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची वेबसाईट ओपन झालेली आहे। या ठिकाणी खाली यायचं आहे। तुम्ही खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन्स दिसतील। तर इथे आता तुम्ही पाहू शकता लिंक आधार स्टेटस। सर्वप्रथम आपल्याला आधारचं स्टेटस चेक करून घ्यायचं आहे की आपले पॅन कार्ड हे आधारशी लिंक आहे की नाही। त्यासाठी लिंक आधार स्टेटसवरती क्लिक करा। या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आता एक पेज ओपन होईल। हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आता पाहू शकता की आता आपल्याला या ठिकाणी पॅन कार्ड नंबर व आधार नंबर विचारलेला आहे। तर पॅन कार्ड नंबर या रकान्यात तुम्ही तुमचा जो पॅन कार्ड नंबर असेल पॅन कार्डवरती तो नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। पॅन कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर तुमचा आधार क्रमांक जो आहे आधार कार्डवरती तोच आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। मित्रांनो, पॅन कार्ड आता नंबर टाकून झाल्यानंतर व्ह्यू आधार स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता युअर पॅन इज ऑलरेडी लिंक टू गिवन आधार नंबर, म्हणजेच आपले पॅन कार्ड हे आता आधारशी लिंक आहे। त्यामुळे आपल्याला चिंता करण्याची कोणतीही आवश्यकता नाही। तुम्हालाही असा मेसेज आला तर तुम्ही देखील आता निश्चिंत राहू शकता। आणि जर लिंक नसेल तर बॅक यायचं आहे कॅन्सल करून आणि या ठिकाणी परत लिंक आधार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लिंक आधार या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर परत नव्याने एक पेज ओपन होईल आधार कार्ड पॅनशी लिंक करण्यासाठी। त्यानंतर जो पॅन कार्ड नंबर तुम्हाला आधारशी लिंक करायचा आहे तो पॅन कार्ड नंबर या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी पाहू शकता आपल्याला पॅन कार्ड नंबर हा विचारलेला आहे। पॅन कार्ड नंबर व्यवस्थित व अचूक टाकून झाल्यानंतर जो आपला आधार नंबर असेल तो आधार नंबर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली व्हॅलिडेटवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी पाहू शकता व्हॅलिडेटवरती क्लिक केल्यानंतर पुढची प्रोसेस असणार आहे व्हेरिफिकेशन। यामध्ये तुम्हाला काही थोडी माहिती विचारली जाईल, ती माहिती तुम्ही अचूक भरायची आहे। माहिती भरून झाल्याच्या नंतर स्टेटस चेक करून तुमचं जो पॅन कार्ड आहे तो आधारशी लिंक होणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा। भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह।